आपला अचानक वणीला जायचा प्लॅन झाला. चला म्हणलं आपण पहिले ना ब्लॉग बनवायच्या आधी ना पूर्ण वणीचं दर्शन करून देऊ. मित्रांनो हे बघा वणीचा पूर्ण गड असा आहे, पूर्ण नजारा असा आहे, खूप सुंदर आहे नाही का. चला आता आपण वणीला निघालो. बघता बघता काय तर मित्र पण मला घ्यायला येऊन टपकला. चला म्हणलं चला बसू लगेच गाडीवर नाही का. बसलो गाडीवर. भाऊची गाडी एवढी जोरात जायला विशेष नाही का. चला म्हणलं आपले पुढचे मित्र आपले दिंडोरीमध्ये वेट करताय, त्यांना भेटायचे पटपट चला. तेवढंच आमचं गणू दादा खूप गाडी जोरात चालवत होता नाही का. म्हणलं चला सिटीवर. दादा बजाज फायनल दिसलं, चल गाडी घेऊ म्हणलं एखादी. तो नको रे बाबा बावळ झाला काय. म्हणलं ठीक आहे जाऊ दे भाऊ. बघता बघता तर पुढं काय दिंडोरी पण येऊन गेली. दिंडोरीमध्ये मस्त चल म्हणलं आपण बस स्टँडवर जाऊ. तो बोलला काय करतो बस स्टँडवर, चल म्हणलं मुली वगैरे असतील बघू आपण. तो नाही रे म्हणे आपण दर्शनाला चाललं असं करायचं. म्हणलं ठीक आहे जाऊ दे म्हणलं भाऊ सॉरी. तिथून निघालो आम्ही. निघता तर आम्हाला मस्त नाशिक चहावाला दिसला. नाही म्हणलं चल चहा पिऊ. नाही रे म्हणे आपल्याला लवकर पोहोचायचंय, मित्र वाट बघताय. मला चल. तिथून निघालो जोरात. खूप गर्दी नाही का. नाशिकचे पोलीस वगैरे दिसले मस्त दिंडोरीमध्ये. नाही रे म्हणलं ते होमगार्ड आहे आपले मस्त दिंडोरीमध्ये. तुम्हाला पण माहिती आहे स्वामी समर्थांचं केंद्र आहे, या काहीतरी तिथं दर्शन घ्यायला. चला बघता बघता निघालो काय पुढं. बघता बघता काय दिंडोरीचं कॉलेज पण दिसलं. मला चला भाग्य आहे आपलं, दिंडोरीचं कॉलेज दिसलं. थंडी पण एवढी वाजायची. चला म्हणलं आपण कान वगैरे बांधून घेऊ. कान वगैरे बांधून घेतले. पुढं तर काय पाणी दिसलं मस्त. त्याला म्हणलं चला आपण उडी मारू दोघं सोबत गाडी घेऊन. तो नको रे म्हणे भाऊ घरचे मारतील. मला नको भाऊ चला मला पण मारतील नाही का. पुढं काय लगेच गाडीचं तर ऑइलच संपलं, गाडी डायरेक्ट बंद पडली. मग सगळे मित्रपरिवार आपल्याला भेटले. मस्त गाडीचं आपण ऑइल वगैरे बदललं मस्त. काय 500 रुपयाला भोईदानी बसला. मला चला पुढं चाललो तर आपल्याला 2 मित्र भेटले आपले. त्यांना मस्त रामराम केला. मला चला पुढं. तेवढ्यात काय वणीमध्ये पोहोचलो. अंधार बिंधार पडला. अंधार बिंधार तेव्हा पोलीस दिसले 2. चाललो पुढं मस्त. पेट्रोल पंप ते चालवलं पेट्रोल. त्यात आमची गौन दादाची गाडीची बल्ब म्हणजे विषय आहे डायरेक्टली समोरचे. भूक लागली होती मस्त. 8 जणांनी 2 वडे खाले मस्त पोटभर. तिथून काय निघालो मस्त वणी दर्शनासाठी, सप्तशृंगीच्या मातेच्या दर्शनासाठी. तिथून निघालो पुढं चाललो तर पुढं 4 मित्र भेटले आपलेच. ते एवढे जाऊ वाकडी तिकडे गाडी बघतो तर काय सगळे पोंगे खवरायला लहान पोरावाने. तिथून निघालो मस्त पायी देवीचं मस्त दर्शन घेतलं. तुम्ही पण घेऊन घ्या नाही का. बोल सप्तशृंगी माता की आवाज आला पडला होता. छत्रपती शिवाजी महाराज की जय. रडतोंडी रस्त्याने आम्ही वर मस्त चाललो होतो. आम्हाला मस्त वर माणसं वगैरे सगळे भेटले. एवढा रस्ता डेंजर रडतोंडी म्हणजे बाप विषयच खंबीर झाला नाही का. आमच्या गंधाने डायरेक्ट शर्ट बिर्ट काढून मोकळा डायरेक्ट झोपून घेतलं. बाप विषय एवढं थकलो डायरेक्टली विषयच नाही का. पुढं चालतो तर काय मोकार अंधार काही दिसा नवीन काही व्हायना नाही का. गौन दादाने शर्ट बीट काढून घेतलं डायरेक्टली. काय सांगा डायरेक्ट झोपूनच घेतलं. बाप रे बाप काय खूप रडतोंडी म्हणजे खूप विषय नाही का अवघड आहे. पण सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी जायचं त्याच्यामुळे कोणी माघार घेतलीच नाही. मग नंतर काय त्या जोर मारले डेंजर. मग पुढं काय वणीमध्ये खाली पायथीशी पोहोचलो मस्त. पोरं दर्शन घ्यायचं सोडून खालीच फोटो काढायला लागले. अरे म्हणलं काय बावळट बनायचं चला एकदाच वर. मग काय चला निघालो. आलो वर एकदाच. वरून बघितलं तुम्हाला एकच नंबर नजारा नाही का. पण जेव्हा गर्दी बघितली म्हणलं भाऊ आपला काय 4-5 तास नंबर लागत नाही आता नाही का. आपल्या रात्रीचे 12 वाजायची इथं. मग काय बघता चला म्हणलं चला होईन दर्शन एकदाच लवकर. झाली काय रुपयाची तेवढी गर्दी वेटिंग नंबर. नंतर काय बघतो आम्ही पण लागलो लाईनीमध्ये. मग सप्तशृंगी मातेचं लांबूनच दर्शन झालं नाही का. म्हणलं चला आपल्याला जवळून दर्शन घ्यायचं आता. मग काय जवळ जाता आलो जवळ नाही का. दर्शन बोलता काय मग दर्शनच घेऊन घेतलं. मी पण दर्शन घेऊन घेतलं. तुम्ही पण दर्शन घेऊन घ्या.